नमस्कार. आज आपण बघणार आहोत भरलेल्या फ्लावरची भाजी. तर पहिल्यांदा मी काय केली आहे, पाणी घेतले, त्यात थोडं मीठ घातले, एक उकळी आल्यावर हा फ्लावर एक वाफ देऊन शिजवून घेतले. तर हा अशा प्रकारे मी फ्लावर घेतलेला आहे. अशी फुलं शिजवून घेतलेली आहे. फुलं घेतल्यावर काय होतंय, भरलेल्या फ्लावरची टेस्ट छान लागते. तर मी इथं काय घेतलेली आहे, आपल्याला भरलेल्या फ्लावरसाठी जे साहित्य लागतं आहे ते मी इथं काढून घेतलेले आहे. तर त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, धने जिरे पूड असं यात घेतलेले आहे. इथं दाण्याचं कूट, इथं कोथिंबीर आणि इथं मी काय घेतले, शेंगदाणे, हळद, फुटाण्याची डाळ आणि तीळ असं ह्यात सगळं वाटण करून घेतलेले आहे. तर आता इथं मी तेल तापत ठेवलेले आहे. भरल्या फ्लावरसाठी मी 2 चमचे तेल तापत ठेवले आहे. त्यात मी टाकत आहे मोहरी, जिरे, हिंग, परत थोडीशी हळद टाकलेली आहे कारण आपण त्या वाटणामध्ये हळद घेतलेलीच आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे एक वाफ आलेलं फ्लावर फोडणीत टाकत आहे मी. असं परतवून घ्यायचं आहे फ्लावरची भाजी. अशी फ्लावरची भाजी थोडीशी परतवून घेतली मी. आता यात मी सगळे आपण घेतलेले मसाले टाकत आहे. आता हे मसाले आपण टाकल्यानंतर चांगलं फ्लावर हलवून घ्यायचं आहे. सगळ्या फ्लावरला ते लागला जातो मसाला. मग आता आपण इथं पाण्याचा हापका एक मारत आहोत कारण मसाला सगळीकडे फ्लावरला लागण्यासाठी, कारण आपण कोरडा मसाला घेतलेला होता. आता एक वाफ द्यायला ठेवतो. आता आपल्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे. उकडलेला फ्लावर असल्यामुळं खूप असा शिजवायला लागत नाही, बघू शकता. तर आपली झालेली आहे फ्लावरची भाजी तयार. अजून जरासा थोडासा पाण्याचा मी हापका मारत आहे एकसारखा होण्यासाठी. आता आपला तयार झालेला आहे भरलेला फ्लावर. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.